माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत विनंती केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे। वाघ्या कुत्र्या नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा संदर्भ मिळत नाही असं संभाजीराजेंनी या पत्रात म्हटलंय। संभाजीराजेंनी लिहिले की हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे। समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी आणि पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे अखेरीपर्यंत हे अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून आणि दुर्गराज रायगडवरून कायमस्वरूपी हटवण्यात यावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते। त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेत 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक आहे असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।